करो गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हेरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरं चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी। नमस्कार, माझे नाव कुमारी स्वप्नाली शेट्टी। आजच्या या मंगल प्रसंगी कीर्ती विद्यालय शिवोली येथे आयोजित सरस्वती पूजन निमित्त भजन संध्येला येथे उपस्थित सर्व मान्यवर, पालक, शिक्षक, ग्रामस्थ व रसिक श्रोते आपणा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते। रसिक हो, स्वर ही संगीताची आत्मा असून ती हृदयाला थेट स्पर्श करते। तेज म्हणजे प्रकाश जो अंधकार दूर करून जीवन उजळवतो। स्वर आणि तेज यांचा संगम जीवनात सौंदर्य आणि प्रकाश निर्माण करतो। ते मनाला आनंद देऊन अंधकार दूर करून मार्गदर्शन करतात। म्हणूनच आजच्या या संध्येचे नाव आहे स्वरतेज। आजच्या या भक्ती रसाच्या कार्यक्रमास आपल्याला लाभलेल्या सर्व श्रोत्यांचे स्वागत करण्यास मी आमंत्रित करते आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पूजा वाडकर मॅडम यांना। देव बरी सांज आवडेता। आज आम्ही हांगा स्वर तेज ह्या कार्यावळीक सगळी जमिल्ली आसा। तर आमच्या मदी हांगा उपस्थित आसा कीर्ती विद्यालय शाळेचे अध्यक्ष श्री राजेश पंढरीनाथ वांयगणकर, तसेच शाळेचे व्यवस्थापक श्री परमानंद जगन्नाथ मांद्रेकर आणि ह्या कार्यावळीचे संयोजिका श्रीमती हर्षला सळगावकर। आजची ही कार्यावळ स्वर तेज जी आता तुमच्या मुखार उपस्थित जातली तांकां हांव मना काळजांतल्यान तांचे आभार मानता आणि तांकां येवकारता। शाळा म्हणजे फक्त चिरांनी बांदिल्ली इमारतच न्हय, तर ते एक विद्येचे मंदिर जावन आसा। जर एकलो मनीस जर एकलो सदस्य हांगा जे कितें करता ते देव तांकां पळयता। आज हांगा सत्यनारायणाची पूजा जाल्ली आसा। हे सत्यनारायणाच्या पुजेंतल्यान आमकां खूब कितें शिकूंक मेळटा आणि ती खूब कितें आमकां शिकवण दिता। सत्य ह्या नावांतल्यानूच आमकां कळटा की दर एकल्या विद्यार्थ्याक, दर एकल्या सदस्याक सत्तेच्या मार्गान चलपाक ती आमकां सांगता। आमच्या मदीं जर सत्याची भावना आसत जाल्यार कोणूच आमचे कांय करपाक शकना। म्हणून हांव दर एका विद्यार्थ्या कडेन मागता की ल्हानपणाच्यानूच ताणें सत्याच्या मार्गान चलूंक जाय, जेणे करून फुडें तांकां असत्य केन्नाच करूंक अशें दिसचें ना। तशेंच आमच्या दैनंदिन जीवनात एकदा आमकां खूब कमी वेळ मेळटा स्वता खातीर, पण ही भक्ती गितां आमकां देवा कडेन जोडटात, आमच्या आत्म्याक शांती दितात, आमकां देवा कडेन पावोवपाक मदत करतात। ही भावगितां आमकां इतली तल्लीन करून वता की एकदा आमच्या दैनंदिन जीवनात आमकां कितें चिंता आसत जाल्यार ताजे कडल्यान आमी थोडो वेळ पयस वतात। गाणी गितां आमी आमचें मनोरंजन करपाक आयकतातूच, पण ही भावगितां, भक्तिगितां आनी नाट्यगितां आमकां आमच्या दैनंदिन जीवनात कसो आनंद आस्वादचो
कळवून दिता. तर हांव सगळ्यां कडेन मागता की तांणी ही कार्यावळीचो आस्वाद घेवचो आणि ही फुडची कार्यावळ सुरू करची. धन्यवाद. धन्यवाद टीचर. आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपल्या शाळेचे अध्यक्ष श्री राजेश वायगणकर सर. तर मी विनंती करते आपल्या शाळेची विद्यार्थिनी कुमारी क्रिशा बेर्डेकर हिला की त्याने पुष्प देऊन सरांचे स्वागत करावे. धन्यवाद. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपल्या शाळेचे व्यवस्थापक श्री परमानंद मांद्रेकर सर. मी विनंती करते कुमारी खुशी हिला की त्याने पुष्प देऊन सरांचे स्वागत करावे. आता मी विनंती करते आपल्या शाळेचे व्यवस्थापक श्री परमानंद मांद्रेकर सर यांना की त्यांनी आजच्या या पावन प्रसंगी आपले असे मूल्याचे 2 शब्द आपल्या समोर व्यक्त करावे. सगळ्या बसलेल्या आजांचो नमस्कार. आणि स्पेशली ल्हान भुरगे पळय आसा पळय, आतां तुमी आमचे स्टुडंट बसलेले आसात तांकां सगळ्यांक पळयात. तुमच्या वांगडचो आयकाय ना न्हू व्हडलो नांव सांगता पुष पेडणेकर. कितले? 8वे. पुष पेडणेकर 8वे सेजीर बसला. खंय तरी तुमी सुद्दां अशें जावंक जाय एकामेका. आनी सरस्वती माता पळय आसा पळय विद्येची माता. आणि गायनूच केलें म्हणून आपूण व्हडलो जायना, पूण आयकून सुद्दां व्हडलें जाता. ते शब्द पळय आसा पळय अभंगान सुद्दां बी पळय न्हू, नाट्यगितां आसा, लोकगितां आसा, भावगितां आसा पळय न्हू, तितून सुद्दां तुमी खूब व्हडले जावं शकता. तेजे सायडीन मातसो व्हडलो बसला, तोय बी कॉलेजीन शिकता. हॅलो पळयतात तुमी न्हू. आनी खूब जाणांक दिसतलें हांवें उदय उलयला हांगा लोक आसा कमी कशे, भुरगीं कमी आसा, पूण म्हाका तरी दिसता की हो क्रावड कित्याक खूब. आतां उदय सकाळच्या सांजच्या प्रोग्रामान 40 जाण आसलेले, आतां जवळ जवळ 43 आसा. 3 जाणां उपस्थिती वाडल्या. आनी उदय सांगला आमी 43 लोक इट इज एज गूड एज 4300 कशे म्हाका. कित्याक लागून म्हणटा की आयज जी देवी आसा फुडल्यान पळय दुर्गेचो एक दुसरो अवतार, नवरात्रीच्या निमतान 9 दीस वेगळे वेगळे देवीचे आमी पूजा करता आणि रात्र वेगळे वेगळे पद्धतीन आमी जागयता. हेका सुद्दां धार्मीक कारण आसा. सो इट इज नॉट दॅट कितले लोक जमल्या, इट इज ह्या देवी फुडें सेवा करता, वेगळ्या पद्धतीन आराधना करता, वेगळ्या पद्धतीन देवीची सेवा करता. जणू करून ते देवीन आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांक जे हांगर आसा हांगर ना तेंचेर वेगळ्या पद्धतीन कृपा दृष्टी आशीर्वाद दिवंक जाय म्हणून. जवळ जवळ आमचे कडेन 500 भुरगे आसा. सो तुमी एक्चुअली सगळे जाण बसलेले आसा 500 भुरग्यांक रिप्रेझेंट करता आणि ते देवीक वेगळी आराधना करून तिका प्रसन्न करपाचो प्रयत्न करता, जेणे करून ह्या आमच्या भुरग्यांचे भविष्य उज्वल वेगळ्या पद्धतीन जाता. हांव पुन्हा एकदा काळजांसून सगळ्यांचे तुमचे स्वागत करता, अभिनंदन करता. कारण ह्या ल्हान वयाचेर आयज पर्यंत जी कीर्ती तुमी पळय अर्न केलेली आसा, स्पेशली तेजेसान कुशल आणि कुश गणपती प्रभू तुमचे इंट्रोडक्शन जातलेच. हे बाय करून वळखातात. ऑलरेडी तेणी आपले कला दाखयलेली आसा आणि खूब कडेन ते करताय प्रोग्राम. ऑलरेडी 5
बसलेले प्रोग्रामाक जाताले हांवें आसा हांव तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन. हांव जाणा साऊंड सिस्टम सुद्दां आमी मुद्दाम हाडला कित्याक हांगा बसलेल्या तांकां आयकपाक न्हू सभोवती ह्या वाड्यार तुमचो आवाज वचोंक जाय. सो पुन्हा एकदा थँक्यू एंड अभिनंदन. बरो जातलो प्रोग्राम ही म्हाका गॅरंटी आसाच. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद सर. रसिक हो, आजच्या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेल्या कलाकारांची मी ओळख करून देते. आपल्या गायनाने रसिकांसमोर भक्तिरस ओतप्रोत सादर करणार आहे मधुर आवाजाचे धनी कुमार तेजस वेर्णेकर. ते सध्या गणपत पार्सेकर कॉलेज येथे BSc BEd चे शिक्षण घेत आहेत. ते गोमंतकीय प्रसिद्ध गायक पंडित चंद्रकांत वेर्णेकर खोर्ली मावसा येथे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहेत. कुमार तेजस यांना प्राप्त झाले असे अनेक पुरस्कार आहेत. ते पुरस्कार याप्रमाणे: शास्त्रीय गायनामध्ये गोमंत बालभूषण पुरस्कार 2019 हा गोवा सरकारचा पुरस्कार बालभवन कंपाऊंड पणजी येथे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते देण्यात आला. तर गोमंत गंधर्व हा पुरस्कार 2025 साली मडगाव येथे प्राप्त झाला. गोमंत स्वर हा मानाचा पुरस्कार 2021 साली प्राप्त झाला आहे. तसंच दवत्री हौशी मंडळ दवत्री मडगाव आयोजित गोवा गर्जना पुरस्कार 2020 साली प्राप्त झाला. देवेज्ञ ब्राह्मण समाज मडगाव यांच्यातर्फे प्रतिभावंत पुरस्कार 2023 साली प्राप्त झाला. श्रीदेवी महामाया कालिका संस्थान कासारपाल समितीतर्फे देवेज्ञ संगीत युवा रत्न पुरस्कार 2023 साली प्राप्त झाला. फोंडा देवेज्ञ ब्राह्मण समाज आयोजित 29व्या वर्धापन दिन समारंभात युवा शास्त्रीय गायक पुरस्कार 2024 साली प्राप्त झाला. तर असा हा प्रतिभावंत गायक. मी आपल्या शाळेची विद्यार्थिनी कुमारी क्रिशा वेर्णेकर हिला विनंती करते की त्यांनी तेजस याला पुष्प भेट करावे. धन्यवाद क्रिशा. रसिक हो, आपल्या भावपूर्ण गायकीने श्रोत्यांच्या हृदयात स्थान मिळवणारे कुमार कुश पेडणेकर आज इथे उपस्थित आहेत गायक म्हणून. ते अवघे 14 वर्षांचे आहेत. त्यांनी झी सारेगमपा या कार्यक्रमातून युवा गायक म्हणून पेठ मिळवली व सध्या ते अभिनव कला मंदिर येथे संगीताचे शिक्षण घेत आहेत. मी विनंती करते कुमारी पायल गोवेकर हिला की तिने पुष्प देऊन कुशचे स्वागत करावे. धन्यवाद. तबल्यावर आपल्या नाद ब्रह्माने कार्यक्रमाला ठेका देणारे कुमार गणपती प्रभू. सध्या ते गोवा म्युझिक कॉलेज येथे BA इन म्युझिकचे शिक्षण घेत आहेत व गोव्यातील नामवंत तबलावादक श्री तुकाराम BTA गोवेकर यांच्याकडे तबला प्रशिक्षण घेत आहेत. मी विनंती करते कुमारी क्रिशा वेर्णेकर हिला की त्यांनी पुष्प देऊन त्यांचे स्वागत करावे. धन्यवाद क्रिशा. संवादिनीवर नाजूक बोटांनी सुरेल संगत करणारी कुमारी श्रुती सोडणकर. सध्या ती गोवा म्युझिक कॉलेज BA इन म्युझिकचे शिक्षण घेत आहे व गोव्यातील अग्रगण्य हार्मोनियम वादक श्री राया
गोव्यातील अग्रगण्य हार्मोनियम वादक गोपीनाथ गावस यांच्याकडून हार्मोनियमचे प्रशिक्षण घेत आहे. तर मी विनंती करते कुमारी पायल गोवेकर हिला की त्यांनी पुष्प देऊन तिचे स्वागत करावे. धन्यवाद पायल. मंजिरीवर गोड लयबद्ध झंकार देऊन रंगत आणणार आहे श्री कांता गोवेकर. मी विनंती करते कुमारी क्रिशा हिला की त्यांनी पुष्प देऊन त्यांचे स्वागत करावे. रसिक हो, कार्यक्रमाला योग्य तो नाद, आवाजाची समतोलता व श्रवणीयता देणारे, पडद्या मागे पण अत्यंत महत्वाची भूमिका बजावणारे श्री मनोहर तामणकर यांचे स्वागत करण्यासाठी मी बोलवते कुमारी पायल गोवेकर हिला. धन्यवाद पायल. ज्ञान, विद्या आणि कला यांची अधिष्ठाती देवी म्हणजे माता सरस्वती. आज आपण तिच्या आशीर्वादाने या भजन संध्येद्वारे भक्तिरसाचा अनुभव घेणार आहोत. भजन हा आपल्या संत परंपरेचा प्राण आहे. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत जनाबाई यासारख्या संतांनी लोकांना भगवंताशी जोडण्याचा सोपा मार्ग दिला, तो म्हणजे नामस्मरण व भजन. या भजनातून भक्तिरस, संस्कार व आत्मिक समाधान मिळते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भजन संध्येला, ज्याचे नाव आहे स्वरतेज. रसिक हो, विघ्नहर्ता गणपतीच्या स्तुतीशिवाय कोणताही कार्यक्रम मंगल होत नाही. या भजन संधीला सुरुवात करूया गणेशाच्या वंदनाने, ज्याचे बोल आहे तू सुख करता. सादर करता कुमार तेजस वेर्णेकर. चला तर मग ऐकूया तू सुख करता. चिंता
सर्वसाक्षी तू अष्टविनायक तुझ्या कृपेचा हात मस्तकी तुझ्या कृपेचा हात मस्तकी पायी तू सुख करता तू करता तू सुख करता तू करता तूच करता आणि करविता तू सुख करता तू करता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया देवा सर्वदे माझे पण तुझ्या दर्शने उजळो जीवन देवा सर्वदे माझे पण तुझ्या दर्शने उजळो जीवन तुम्ही सरे गमना सामना रे सरे 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 तुझ्या धुळीचे भाई भूषण सदैव राहो ओठावरती सदैव राहो ओठावरती तुझी जरे गुणगाता तू सुख करता तू करता तू सुख करता तू करता तूच करता आणि करविता तू सुख करता तू करता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मोरया मंगलमूर्ती मोरया. खूपच छान तेजस. गणेशाच्या या मंगलगीतातून तेजस यांनी सुरेख ऊर्जा दिली. संध्येला खूप छान सुरुवात झाली. रसिक हो, ओम हा परमेश्वराचा नाम संपूर्ण विश्वाचे प्राण आहे. या गीतातून आपण ईश्वराच्या सर्व व्यापकतेचा अनुभव घेतो. तर पुढील गीत सादर करणार आहे कुमार कुश पेडणेकर, ज्याचे बोल आहे ओंकार प्रधान. प्रधान
खुशच्या आवाजातून ओमचा शक्तिशाली भाव प्रकट झाला. ऐकताना मन भावविलं. खूपच छान खुश. रसिक हो, संतांच्या गाथा व अभंगातून भक्तिरस ओतप्रोत वाहतो. रसिक हो, काळ आला की शरीर नाश पावते, म्हणून सदैव नामस्मरण करावे असा संदेश संत ज्ञानेश्वर महाराजांनी पुढील अभंगातून दिला आहे, ज्याचे बोल आहेत काळ देहासी आला. सादर करते कुमार तेजस वेर्णेकर. चला तर मग ऐकूया.
तेजस यांनी संत ज्ञानेश्वरांचा संदेश प्रभावीपणे सादर केला. संध्येला आध्यात्मिक उंची मिळाली. रसिक हो, मन कधी भूतकाळात कधी भविष्यकाळात धावते, पण खरे समाधान मिळते ते भगवंताच्या नामस्मरणात. पुढील अभंग मनाच्या चंचलतेवर नियंत्रण ठेवण्याचा संदेश देतो, ज्याचे बोल आहेत, आधी आधी मन घे हाती. सादर करते कुमार कुश पेडणेकर. खूपच छान कुशने गीतातून मनाच्या शुद्धतेचा भाव छान उलगडला. श्रोत्यांचा मन मोहला. तर रसिक हो, मुरलीधर श्याम म्हणजे भगवान श्रीकृष्ण. बासरी वाजवणारा, गोपिकांच्या हृदयात वसणारा प्रेम आणि भक्तीचे प्रतीक. तर पुढील नाट्यगीत सादर करणार आहे कुमार तेजस वेर्णेकर, ज्याचे बोल आहे मुरलीधर श्याम.
प्रतिभेचे गोडवा तेजस यांचा गायकीतून प्रकट झाला. मन भक्तिरसाने भरून गेले. रसिक हो, भगवंताचे दर्शन झाल्यावर जीवाला मिळणारा आनंद व आध्यात्मिक समाधान व्यक्त करणारा पुढील नाट्यगीत आहे. प्रथम तुझं पाहता सादर करते कुमार कुश पेडणेकर.
छान कुशच्या आवाजातून अभंगाचा भाव अगदी सजीव अनुभवता आला. रसिक हो, जसे स्त्रीला माहेरी गेल्यावर आनंद मिळतो तसाच आनंद भक्ताला पंढरी विठ्ठलाच्या दर्शनाने मिळतो. हा सुंदर भाव व्यक्त करणाऱ्या अभंगाचे बोल आहेत माझे माहेर पंढरी. सादर करते कुमार तेजस वेर्णेकर. चला तर मग ऐकूया माझे माहेर पंढरी. एका जन्मातली शरणा, एका